ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी राम मंदिरात दर्शन घेतलं। आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला जाऊन रामलल्लासमोर नतमस्तक होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं। मनोज जरांगे पाटील यांनी राम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। अहमदनगरचं उपनगर असलेल्या भिंगारमधल्या राम मंदिरात मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांनी रामाच्या पायावर डोकं ठेवलं। अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असल्यानं जरांगे पाटील यांच्यासह आंदोलकांनी रामाचं दर्शन घेत आरती केली। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे आजचा दिवस आनंदाचा असल्याची प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी व्यक्त केली। आमचा भारतवासियांचा आनंदाचा दिवस की खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर भगवान श्रीराम आज अयोध्येमध्ये विराजमान होता। हा भारतवासियांसाठी आज प्रचंड आनंदाचा दिवस आहे आणि तो आनंदाचा दिवस आज आम्ही अहमदनगर शहरामध्ये साजरा केला। अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्याकडे जगाचं लक्ष लागलं होतं। सगळ्यांनीच हा सोहळा लाईव्ह पाहिला। मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारी रोजी मुंबईकडे कूच करणारे जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबतच्या आंदोलकांचे डोळे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे लागले होते। त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी अयोध्येला कधी जाणार याविषयी थेट भाष्य केलं। आरक्षण मिळाल्यावर अयोध्येत जाणार? हो, त्यांना सगळ्या रेल्वेज बघा भरून जाते का नाही अयोध्ये। बाकीचे जरी म्हणते रेल्वे भरून येतात, आपल्या बघा रेल्वे जातात का नाही दणादण। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईला निघालेत। त्यांच्यासोबत हजारो मराठा बांधव सुद्धा मुंबईच्या दिशेने पावलं टाकतात। आता राज्य सरकार मराठा समाजासाठी आरक्षणाची घोषणा कधी करणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। तर आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा अयोध्येला जाण्याचा मार्ग मोकळा होईल हे देखील तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।